नमस्कार. वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण टिफिन सीरीजचा एपिसोड नंबर 24 घेऊन आलो आहोत. त्यासाठी आपण बनवणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत असे थालीपीठ. त्यासाठी इथे मी थालीपीठाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाट्या. मोठ्या 2 वाट्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मस्त चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलेला आहे कांदा. जास्त जाड पण बरा वाटत नाही, त्याच्यामुळे चॉपरमध्ये कट करून घेतलेला आहे. मस्त फाईनली पण चॉप होतो आणि दिसतोही कांदा, दिसत नाही असं नाही. एकदमही तेवढा हे होत नाही ना की त्याचं कीस वगैरे तसा नसतो ना, त्याच्यामुळे दिसतो आपल्याला, चवीलाही तोंडाला लागतो तो कांदा. त्याच्यामुळे अशा पद्धतीने चिरून घ्या किंवा बारीक जर तुम्हाला चिरता येत असेल तर तसं चिरून घेतलात तरीही चालेल. त्यानंतर टाकलेली आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. ओवा घेतलेला आहे, हातावर छान चुरून टाकायचा आहे. त्यानंतर आपण टाकायचे आहेत तीळ टाकलेले आहेत थोडेसे. त्यानंतर थोडीशी बडीशॉप टाकलेली आहे 1 चमचाभर एवढी. तिचाही फ्लेवर खूप भारी येतो दाताखाली जेव्हा येते ना, त्याचं खूप भारी वाटतं, त्याच्यामुळे मी टाकलेली आहे. त्यानंतर टाकायचे आहे मसाल्यामध्ये आता हळद टाकलेले आहे छोटे चमचाभर 1. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे, मी इथे 2 चमचे टाकलेले आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. त्यानंतर धना पावडर टाकायची आहे, जिरा पावडर टाकायची आहे. त्यानंतर थोडासा गरम मसालाही टाकलेला आहे. छान मस्त असं एकदम झणझणीत तर होत नाहीत, पण जसे आपल्याला लागतात तसे आपलं बरोबर होतात. बाकीच आपल्या आवडीनुसार किती तिखटपणा वगैरे पाहिजे, झणझणीत पाहिजे असेल तर तसे तुम्ही टाकू शकता मसाले. त्यानंतर जिरं टाकलेलं आहे 1 चमचाभर. चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे आता. मस्त खमंग खुसखुशीत इतके होतात ना, लय भारी लागतात. आणि मुलांना तर अशा पद्धतीने काहीतरी द्यायला पाहिजेच ना, पौष्टिक असं. आता ते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर छान पहिले आधी सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून मळून घ्यायचं आहे हे कणिक. मस्त एकजीव करून घेतलेलं आहे. इथे आता हळूहळू आपण पाणी टाकायचं आहे लागेल तसं, एकदम भस्कन ओतायचं नाही, नाहीतर ते पातळ होणार. हळूहळू पाणी टाकत मस्त असं तयार करून घेऊया आपण पीठ. बघा इथे थोडं अजून घट्टच वाटतंय मला, म्हणून अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान मळून घेणार आहे. आणि झटपट होतात, पौष्टिक आहेत, मुलांसाठी खूप भारी आहे. अशा पद्धतीने जर मुलांना टिफिनला वगैरे दिलं ना, तर मस्त यांचं पोटही भरलं जातं. एखाद दुसरं जरी खाल्लं तरी त्यांचं ना, मुलांचं पोट आरामात भरलं जातं आणि जास्त अशी भूकही लागणार नाही सारखी सारखी. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं थालीपीठ नक्कीच करून द्या मुलांसाठी तुम्ही पण. आता इथे बघा छान मस्त मळून झालेलं आहे. थोडंसं मी आता इथे 10 मिनटं रेस्ट देते. 10 मिनटं रेस्ट दिल्यानंतर आपण इथे पुन्हा एकदा थोडंसं फिरवते आहे आणि त्यातले आता आपण गोळे काढून घ्यायचे आहेत. किती पाहिजे छोटे मोठे तसे. मी आता इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मोठा हे घेतलेला आहे. बाकी मी मुलांच्या टिफिन म्हणजे लहान आहे मुलगा ना, त्याच्यामुळे छोटे छोटेसे नंतर केले होते. आता इथे मी आपल्याकडे काही प्लॅस्टिकचं वगैरे असेल ना, मी इथे पिशवी घेतलेली आहे. त्याच्यावर पोलपाटावर पिशवी ठेवलेली आहे, त्याच्यावर तेल टाकलेलं आहे आणि एक आपण कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि छान असं मस्त पहिले मळायचं आहे आणि आपण थापायला लागायचं आहे. मस्त पातळ असं थापून घ्यायचं आहे, जास्त जाडसर ठेवायचं नाही. जेवढं पातळ करता येईल ना तेवढं करायचे. कडा वगैरे थोड्याशा सुटतातच त्या, कारण का सगळेच भाजणी आहे ना ह्याच्यामध्ये. भाजणीचाही व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही नक्की चेक करा इथे. आणि इथे मस्त बघा, जर थापायला प्रॉब्लेम होत असेल तर थोडंसं हाताला तेल लावायचं. मला इथे काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे. आणि जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही इथे तेल वगैरे लावून पुन्हा थापू शकता. आणि थोड्याशा कडा पाहिजे तर आपण जवळ करून पुन्हा जॉईन करू शकता. तोपर्यंत मी एकीकडे आपला तवाही तापायला ठेवलेला आहे गरम व्हायला. आता बघा मस्त पातळ असं थापून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याला मस्त असे होल पाडायचे आहेत, मध्ये 1 आणि साईडला 3-4 वगैरे. अशा पद्धतीचे मी होल सगळे पाडून घेतलेले आहेत. तवाही गरम झालेला आहे. आपण आता थालीपीठ तव्यावर टाकायचं आहे आणि बाकी जे होल केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण तेल सोडायचं आहे, म्हणजे करून व्यवस्थित सगळीकडे लागतं. बाकी नंतर तुम्हाला जास्त असं वाटलं तेल तर लावू शकता, नाही तर तेवढ्या तेलातच तुम्ही छान भाजून घेऊ शकता. आणि बघा मस्त तेल चांगलं सोकून गेलं, त्याच्यानंतर आपण मस्त परतून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सलटून पलटून आपण छान असं शेकवून घ्यायचं आहे. मी इथे थोडंसं तेल लावते अजून वरतून. जर तुम्हाला पाहिजे असेल तर लावू शकता, नाही पाहिजे असेल नाही लावलात तरीही चालेल. मी थोडंसं वरतूनही लावलं आहे आणि साईडूनही सोडलं आहे. आणि मस्त असं आलटून पालटून छान खरपूस होईपर्यंत आपलं भाजून घ्यायचं आहे.
इथे बघा आता जास्त वेळही लागत नाही, कारण का आपली भाजणी ही पूर्ण प्रॉपर भाजलेली असते ना, त्याच्यामुळे जास्त टाईम लागत नाही शेकायलाही. अशा पद्धतीने मी सगळे तयार करून घेतलेले आहे आणि माझ्या मुलाच्यासाठी आपले छोटे छोटे थालीपीठ बनवलेले आहेत. आता आपण मस्त थंड झाल्यानंतर टिफिन भरायला घेऊया. इथे मी इथे जवळपास छोटे छोटे 3 ते 4 दिलेले आहेत थालीपीठ. आणि हा आहे आपला फायनल लुक. बघा किती भारी वाटतोय, सुंदर मस्त सॉफ्टही झाले आहेत नंतर, त्याच्यामुळे ते खायला अजून भारी वाटतात. मुलांनाही नक्की आवडतील अशा पद्धतीने. टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 24 इथे फिनिश झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप आवडली असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.